रुद्र करावा अवतार 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 करी दुष्टांचा संहार करी दुष्टांचा संहार करी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्न जाय नाम घेता विघ्न जाय करी दृष्टांचा संहार करी दृष्टांचा संहार नाम घेता विघ्न जाय नाम घेता विघ्न जाय त्यांचा महिमा वर्णो काय त्यांचा महिमा त्यांचा महिमा त्यांचा महिमा 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 आ त्यांचा महिमा त्यांचा महिमा वर्णो काय त्यांचा महिमा वर्णो काय त्यांचा महिमा त्यांचा महिमा वर्णो काय त्यांचा महिमा वर्णो काय नाम घेता विघ्न जाय नाम घेता विघ्न जाय त्यांचा महिमा वर्णो काय त्यांचा महिमा त्यांचा
वर्णो काय त्यांचा महिमा वर्णो काय त्यांचा महिमा वर्णो काय नाम घेता विघ्न जाय नाम घेता विघ्न जाय विघ्न जाय विठ्ठल 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 आला विठ्ठल 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 रुद्र अकरावा अवतार करी दुष्टांचा संहार नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय अंगी सिंदूर चर्चिला अंगी सिंदूर चर्चिला भव्य मारुती देखिला नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय कपिकुळाचे मंडन कपिकुळाचे मंडन शरण एका जनार्दन नाम घेता विघ्ने जाय त्याचा महिमा वर्णू काय महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शङ्कराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः परांबिका भगवती कुलस्वामिनी जगज्जननी या संपूर्ण विश्वाची माता श्री इच्छादेवीच्या कृपा वात्सल्या तिच्या पवित्र दरबारामध्ये आमचे परमस्नेही परमार्थ महाधन आणि मुक्ताईच्या परंपरेनं समलंकृत असून वेदांताचार्य ब्रह्मलीन वैकुंठवासी श्रोत्रिय कृपाळू ब्रह्मविद वरिष्ठ सनातन हिंदू धर्माचे पितामह भीष्म श्री गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आबांच्या कृपेनं कृपांकित असलेले तरुण तडफदार नेतृत्व स्वीकारून समाजाला अनुष्ठानाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे श्री पंकज महाराज यांना मी खूप धन्यवाद देतो. यापूर्वी आणि आज कीर्तन सेवा करण्यासाठी त्यांनी मला निमंत्रण दिलं. आवाज कमी ठेवा, गोंगाट होतोय आवाजाचा. आणि आजही कीर्तन सेवेसाठी निमंत्रण दिलं. माझ्या प्राकृतिक स्वास्थ्यामुळं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून मध्य प्रदेशात येणं आणि जाणं
शारीरिक दृष्टिकोनातनं मला त्रासदायक ठरतं. तुम्हाला काही आश्चर्याचे धक्के मी देणार आहे की मी प्रपंचात असताना सुद्धा मुलांना आणि घरच्या लोकांना घेऊन या देवीच्या दर्शनासाठी मी येत असायचो. विश्वस्थांचा, ट्रस्टीचा, ग्रामस्थांचा, कार्यकर्त्यांचा माझा ओळखीचा संबंध नव्हता. त्यानंतर आखाड्यात मी दीक्षा घेऊन महामंडलेश्वर झालो. त्याही काळात खामणीला येताना गाडी आतमध्ये टाकून मुद्दामहून भगवतीच्या दर्शनाची इच्छा मी करत असायचो. आणि त्याचं फळ मला असं मिळालं की तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्वी तसे. म्हणजे माझा आत्मविश्वास असा वाढला, कल्पतरू खाली फळे येती मागितली हे जसं प्रमाण आहे तसं या इच्छादेवी मातेच्या चरणावर भारतातून येणाऱ्या भक्तवर्गापैकी एखादी माता किंवा सदस्य त्याने जर श्रद्धापूर्वक भगवतीला वंदन केलं आणि इच्छा केली तर ही इच्छा देवी त्या भक्ताच्या इच्छा पूर्ण करते. हा माझा आत्मविश्वास आहे स्वतःचा. मला असं वाटलं होतं की आखाड्यातलं महंत महामंडलेश्वर पद त्यागावं आणि इच्छा देवीच्या आदिशक्ती मुक्ताईच्या कृपेनं मला शंकराचार्यांच्याकडून धर्मगुरु पदवी मिळावी. ऐका ना सोपानराव, ही इच्छा मी देवी जवळ केली. मला वर चढताना त्रास होत होता. 4 पायऱ्या चढलो आणि भगवतीला नमस्कार केला आणि 6 महिने ओलांडतात की न ओलांडतात तेवढ्यात शृंगेरी पीठाच्या अंतर्गत असलेलं कर्नाटक राज्यातील संकेश्वर शंकराचार्याच्या पीठाकडून मला या देवीच्या कृपेनं धर्मगुरु पदवी मिळाली. अनायास हे 2 कीर्तन मी जोडून घेतले. खामणी या गावातलं एक कीर्तन आणि भगवती इच्छा देवीच्या दरबारातलं हे आजचं दुसरं कीर्तन. आम्हा दोघांनाही कीर्तन जोडून मिळाले. म्हणजे वेदांताचार्य विद्वत्वरेण्य आमच्या वारकऱ्यांनी संन्यासी धर्माचा गुणगौरव हरिश्चैतन्यानंद सरस्वती महाराज गुरुदेवाश्रम पळसखेडकर आणि मी. काल मी खामणीला, आज इथे, आज मी इथे, स्वामी तिथे, असा आम्हा गुरुबंधूंना एकाच जिल्ह्यात एकाच प्रभागात 2 दिवस राहण्याचा सुयोग भगवती जगदंबेच्या कृपेनं कृपांकित झाला. फक्त बैठक व्यवस्थेच्या बाबतीत श्रोता आणि वक्ता हे नातं जुळण्यासाठी कथा स्टेजवर असावी, पण कीर्तन आपले समाजात खाली असले पाहिजे. कथाकारांचं प्रेझेंटेशन वेगळं असतं आणि कीर्तन ही संस्था स्वतंत्र असते. या भागात टाळकऱ्यांचा मोठा तुटवडा आहे, कमी प्रमाणात टाळकरी आहेत. तरी आदिशक्ती चित्काला ब्रह्ममुक्ताईची कृपा आहे आणि त्या कृपेमुळे तुम्ही सगळेजण सुखी आहात. जरी मध्य प्रदेशातलं गाव असलं तरी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्हीच्या बॉर्डरचा संबंध असल्यामुळे, सीमेवरचा संबंध असल्यामुळे तुम्हा लोकांना हिंदी पण चांगली बोलता येते आणि स्वच्छ मराठी पण कळते. या गावाला आनवेकर महाराजांची परंपरा आहे. या परिसराला आदिशक्ती मुक्ताईच्या फडाची पण परंपरा आहे आणि आमच्या पंकज महाराजांची परंपरा ऐकून तर तुम्ही हँग व्हाल. बाकी कोणी कीर्तनकार सांगितलं नाही, येणारे सांगणार नाही, पण मला माहितीये, माझं जीवन याद गेलंय सगळं पूर्ण. यांची परंपरा आदिनाथ, मत्स्येंद्र, गोरक्ष, गहिनीनाथ,
श्रीमन निवृत्तीनाथ दादा श्री ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांना अनंत शिष्य शिवदिनी महाराज, नंतर केशरीनाथ महाराज, नंतर नरहरी महाराज, अशी एक परंपरा. दुसरी परंपरा सद्गुरु जोग महाराज, लक्ष्मण महाराज, मारुती महाराज, बंकट स्वामी महाराज आणि मामासाहेब दांडेकर महाराज आणि गुरुवर्य मोठे बाबांच्या पर्यंत, नथू बाबांच्या पर्यंत परंपरा आली. पुढचा ऐका. एक परंपरा आदिनाथ मच्छिंद्र गोरक्ष गैणी निवृत्तीनाथ दादा ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांच्या परंपरेत केसकर महाराज, केसकर महाराजांच्या परंपरेत विनायक दादा साखरे महाराज. ऐका, विनायक दादा साखरे महाराजांचे पटशिष्य नाना महाराज, तात्या महाराज. या परंपरेत विश्राम गुरुजी रामचंद्र पाटील यादव कोल्हापूरकर. या परंपरेमध्ये परभणीकर गुरुजी वेदांताचार्य, परभणीकर गुरुजींचे शिष्य हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर, विष्णू महाराज कोल्हापूरकर, किसन महाराज साखरे आळंदीकर, निगमानंद महाराज मसेंद्रगडकर आणि गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते आबा विदर्भकर आणि निवृत्ती महाराज वक्ते आबांचे पट्टशिष्य आमचे पंकज महाराज. अशी ही परंपरा आहे. त्यामुळं 3 वर्ष शिकला, 2 महिने चातुर्मास ऐकला, हे तर चांगलंच आहे, पण परंपरेला महत्व असतं. आवाज प्रचंड खनकतय हो, आवाजातलं माधुर्य आणि हळवारपणा पाहिजे, आवाज खनकला नाही पाहिजे. आणि या पंकज महाराजांनी आपल्या गुरूंची परंपरा धर्माबद्दल कायम ठेवली आणि मुक्ताई मातेवरती नितांत निष्ठा ठेवली. त्यांच्या हातातल्या चांदीच्या काठी विना, धर्मदंडा विना मुक्ताईचा पालखी सोहळा पुढे सरकत नाही, निवासस्थानी थांबत नाही आणि आरतीला शांत होत नाही. एवढी किंमत आणि साधना इच्छा देवीच्या पवित्र दरबारात करून मुक्ताईच्या कृपेनं कृपांकित होणाऱ्या पंकज महाराजाबद्दलची माझी भावना व्यक्त करून आदरणीय कथा प्रवक्त्या सोनाली दीदी कल्याण स्वामी संस्थान चकलांबा तालुका गेवराई जिल्हा बीड महाराष्ट्र मराठवाडा इथून त्या आल्या आणि आपल्या मुखातून भगवान शिवाची कथा पुराणाच्या माध्यमातून मांडतायत. त्यांच्या कथाकारांच्या सहकार्यांना, कथा ठेवणाऱ्यांना, ट्रस्टी विश्वस्तांना खूप धन्यवाद देतो. माझी प्रकृती बरी नाही, पण कमी वेळेत तुम्हाला मी अभंगाचा भाव मांडणार आहे. बऱ्याच लांबून लांबून लोक कीर्तन श्रवणासाठी आले. पखावज वादक, टाळकरी, स्पीकरवाले, चित्रीकरण करणारे लोक, या सगळ्यांना धन्यवाद. ज्यांनी माझ्या आजच्या कीर्तन सेवेची सेवा स्वीकारली आहे ते स्वर्गीय दयाराम तुकाराम भाणे यांच्या स्मरणार्थ गंगा भागीरथी शांताबाई दयाराम भाणे व गजानन दयाराम भाणे इच्छापूरकर यांना मी धन्यवाद देतो. दुपारच्या अन्नदाते जे शंकरराव भगवानराव चौधरी, पांडुरंग तापीराम महाजन, सौ मंदाकिनी बाजीराव चौधरी, या सगळ्या जणांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि अभंगावर कमी प्रमाणात चिंतन करून आपली मी रजा घेणार आहे. आजचा अभंग शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा आहे. मी हा अभंग निवडण्याचं कारण काही वेगळं आहे. काय कारण आहे हे श्रोत्यांच्या अंतःकरणात कीर्तन श्रवण करताना हा भाव निर्माण व्हायला पाहिजे की ठिकाण देवीच आहे, परंपरा मुक्ताबाईंची वारकरी, कथा शिवपुराणाची आहे आणि अभंग निवडलाय मारुतीरायाचं वर्णन करणारा. कारण काय असलं पाहिजे हे तर श्रोत्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मंडपाचा, स्पीकरचा, सप्ताहाचा खर्च वाया गेला, हे माझं स्वच्छ स्टेटमेंट आहे.
उगी गर्दी खाणारी जेवणारी आणि मंडपात गच्च असणारी कामाची नसते, ती कमी असावी, पण त्यांना ओवी श्लोक पुराण कथा यातले भाव कळणं फार महत्वाचं असतं. शिवपुराणाची कथा आहे, मग तर शिवपुराणाच्या अंतर्गत भगवान शंकराचे किती अवतार आहेत? भगवान शंकराचे 64 अवतार आहेत. किती अवतार आहेत? बोला बोला. शिवपुराण सुनते हो ना आप? 64 अवतार आहेत. त्यातले 5-7 अवतार माझ्या लक्षात आहेत. बाकीचे अवतार अभ्यासायला देवानी मला आयुष्य दिल्यावर पुढे कधी मी आलो तर चिंतनाची भूमिका तुमच्या समोर मांडेल. सावद्यावरनं आमचे आदरणीय शेखर भाऊ आलेत, आमचा शहापूर उमाकांत आलाय, खामणीवर आमचा सोमनाथ आलाय, अनेक गावातले अनेक लोक आलेत. सगळ्यांच्याच प्रति माझ्या अंतःकरणात ओलावाय. मला भूमिका मांडायची निवडलेल्या अभंगाची, आणि ती भूमिका अशी आहे, जसे विष्णू परमात्म्याचे मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन, इकडे बघा ना, इकडे येड्यानो इकडे बघा, किती अवतार आहेत? मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन आणि परशुराम. किती अवतार झाले? आपको कुछ लेना देना नाही, एवढे अवतार झाले. मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन परशुराम राम बौद्ध आणि पुढे कलंकी, एवढे अवतार आहेत विष्णू परमात्म्याचे. मग विष्णू परमात्म्याच्या अवताराचे काही संत आहेत पुन्हा, ते 2-3 नावं देतो. एक आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा एक, आता तुम्ही ऐकायला लागला. दुसरं प्रमाणे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार म्हणजे नाथराय झाले 2. तिसरं प्रकरण आहे तुका विष्णू नाही दुजा, किती झाले? 3. दत्तात्रय विष्णूचाच अवतार, ऐकताय ना? ऐकताय ना? भगवान व्यास महर्षी विष्णू परमात्म्याचाच अवतार. असे भागवतात 24 अवतार मानले, वारकरी संतांनी 10 मानले, आणि महाराष्ट्रातल्या संतांनी त्यात 2 निवडले. दुर्जनाचा येणे करुणी संहार आणि पूर्ण अवतार राम कृष्ण. मग विठ्ठल ही देवता कुठे बसवायची? ऐकताय ना? गुरुवर्य वक्ते महाराजांनी जे विठ्ठल पंचक स्तोत्र नावाचा ग्रंथ लिहिला, तेवढा ग्रंथ सोडला तर महाराष्ट्रात कोणत्याही महाराजाकडे विठ्ठल कोणत्या पुराणात आले याचा पुरावा नाही, आणि भारतातही नाही. मात्र स्कंद पुराणात श्लोक असा आहे, भीमातीर निवासाय पंढरीपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. हा पुरावा आहे. आणि पुढचा ऐका, तुम्ही इकडे तिकडे का बघता गड्या? काही मला कळत नाही तुमचं. दुसरा पुरावा आहे स्कंद पुराणात, नाही, स्कंद पुराणात दुसरा पुरावा इच्छा देवीच्या बाबतीमध्ये. स्कंद पुराणात इच्छा देवीच्या बाबतीमध्ये पुरावा आहे, आणि तो पुरावा आता ग्रंथाच्या माध्यमातून मला ट्रस्टींनी विश्वस्तांनी दिला. इथनं गेल्यावर त्यावर मी हिंदी एक आर्टिकल महाराष्ट्रात लिहिणार आहे, आणि DTP करून विश्वस्तांच्या वेबसाईटला वा मोबाईल माध्यमाला पाठवणार आहे. देवीचे 52 पीठ आहेत, त्यामध्ये मनसा असेल, मोहोटा असेल, तुळजापूर असेल, कोल्हापूर असेल, सप्तशृंगी असेल, चतुशृंगी असेल, तुळजापूर असेल, राशीन असेल, राजस्थानच्या काही देवी असतील, त्याचबरोबर मध्य प्रदेशातल्या काही देवी भगवती असतील. सती मातेच्या देहाचे भिन्न विच्छिन्न जेव्हा काही भाग मृत्यूलोकात पडले, त्यातला एक भाग मध्य प्रदेशातील या पर्वताच्या रांगेत पडल्यामुळे तिच्या चरणाजवळ जे कोणी इच्छा करतात
ती देवी त्या भाविकाची इच्छा पूर्ण करते असं वरदान त्या देवीला देण्यात आलेलं आहे. आता भगवान शंकराचे काही अवतार आहेत. त्याच्यात कालभैरव शंकराचा अवतार, वीरभद्र शंकराचा अवतार, त्याचबरोबर मल्हारी मार्तंड खंडेराया हा शंकराचाच अवतार. आद्य शंकराचार्य भगवान आपल्या महाराष्ट्रातल्या संताच्या आधी आद्य शंकराचार्य होते. त्या शंकराचार्यांचा अवतार भगवान शिवाचाच, महादेवाचाच. आणि मग विठ्ठलपंत आणि रुक्माई मातेच्या पोटी एक संत अवतार उदयाला आला. त्या अवताराचं नाव आहे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ दादा भगवान शंकराचा अवतार आहेत. आणि पुढचा ऐका, त्याच निवृत्तीनाथ दादाचा शंकर अवतार हा बार्शी जवळच्या सोलापूर जिल्ह्यातल्या धामण गावामध्ये माणकोजी महाराज बोधल्यांच्या रूपाने अवतीर्ण झाला. माझी भावना सांगतो, छत्रपती शिवराय आणि महाराणा प्रताप हे दोन्ही हिंदू सूर्य भगवान शंकराचाच अवतार होते. लक्षात घ्या. संत नरहरी महाराज भगवान शंकराचे भक्त होते. ऐका कथा. कीर्तनाची भूमिका, कीर्तनाचा अभंग आणि कीर्तनकाराचं तत्वचिंतन, ज्ञानेश्वरी पारायण असेल तर ज्ञानेश्वरीला टच असणारं असावं. तुकोबारायांची गाथा असेल तर गाथेच्या बाबतीत चिंतन असावं. जर मंडपात भागवताची कथा असेल तर कृष्णाच्या बाबतीत चिंतन असावं. गणेशाची कथा असेल तर गणेशाच्या बाबतीत चिंतन असावं. देवी भागवत असेल तर देवी भागवताचा विषय कीर्तनकारांनी त्यातलं सूत्र याद घेऊन अभंग मांडावा. आणि कथेच्या मंडपात शिवाची कथा असेल तर कीर्तनकारानं शिवतत्वाचं चिंतन करावं. त्याचं कारण आहे, शंकर, पार्वती, कार्तिक स्वामी, गणपती, नंदी, भृंगी, अशोका, कुमारी हा शंकराचा परिवार आहे. म्हणजे इच्छादेवी माता सुद्धा शंकराचाच परिवार आहे. आणि तिच्या परिवारात तिच्या यजमानाची कथा म्हणजे शंकराच्या शिवपुराणाची कथा आणि शंकराचा अवतार असलेल्या देवांच्या कथा कीर्तनात व्हायला पाहिजेत. म्हणून पंकज महाराज नवीन लोकांना कळणार नाही, पण जे मन लावून कीर्तन शांततेत ऐकणारे लोक जीवाचा कान करू त्यांना ते कळेल. मग एक प्रमाण तुम्हाला देतो मी, टाळकरी सावध रहा. प्रमाण असे, वृषमुख पर्वती अंजनी तप करी, तोषला अंतरी सदाशिव, तोषला अंतरी सदाशिव, तोषला अंतरी सदाशिव म्हणा. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी, आहा तोषला अंतरी सदाशिव, तोषला अंतरी सदाशिव. आता या पर्वताच्या बाबतीत विद्वानात मोठ्या डिबेट चर्चा आहेत. जसं परळी वैद्यनाथ हे बिहारचं मानायचं की बीड जिल्ह्यातलं मानायचं विषय. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त प्रयागच्या त्रिवेणी संगमात का इंद्रायणीच्या डोहात अभ्यासाचा विषय. ज्ञानोबारायादी भावंडाचा जन्म आपे गावात की आळंदीत सिद्ध भेटतात अभ्यासाचे विषय आहेत. क्षमा मागतो, मी जास्त चर्चा करणार नाही. मुक्ताईच्या संबंधाने अशा चर्चा काही लोक करतात, त्या मताशी मी सहमत नाही. पुढे चिंतनाची भूमिका ऐका. काही शंकराचार्य सांगतात आमचे 4 पीठ आहेत, पण असं नाही, अजून 3 पीठ आहेत. एक निष्किला आमनाय, विज्ञाना आमनाय आणि ऊर्ध्वा आमनाय काशी.
हे 3 आहेत, गुप्त सुप्त. तसं 12 ज्योतिर्लिंगात परळी आणि औंढा नागनाथ काही विद्वान मानो वा न मानो आपली त्यावर श्रद्धा आहे. हे उदाहरण का दिलं? तसं ऋषमुख पर्वत भारत देशात कुठे हे भौगोलिक अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला विचारावं लागेल. आणि इंडियन हिस्ट्री फिलॉसॉफीचं तत्वज्ञान ज्याला कळते त्याला विचारावं लागेल. या 2 प्रकरण आहेत. अंजनी तपश्चर्या कुठे केली? 2 मत आहेत. एक मत आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात ब्रह्मगिरी पर्वताच्या रांगेत अंजनी मातेनं तपश्चर्या केली, एक मत. आणि दुसरा मत प्रवाह असा आहे, किष्किंधा नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे त्या किष्किंधेला वानरराज श्री केशरी यांची पत्नी अंजनी मातेनं तपश्चर्या केली. असो, तपश्चर्या कुठेही असो, पण त्यातला भाव असा आहे आदरणीय भाऊ की अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी. ऐकताय ना तुम्ही? म्हणजे अंजनी तपश्चर्या केली. जसं आमच्या पंकज महाराजांनी 5 वर्ष 12 वर्ष 10 वर्ष इथे तपश्चर्या केली आणि त्याला गोमटी फळं आली, कथा व्हायली, कीर्तन व्हायले, माता यायला लागल्या, पुरुष यायला लागले, मीडिया तंत्राला नाव गाजायला लागलं. शेगावसारखं, शिर्डीसारखं, आळंदीसारखं, मुक्ताईसारखं याही तीर्थाचं नाव भारतात गाजावं ही परमेश्वरानं माझी प्रार्थना आहे. प्रसिद्ध व्हावं. मग याला माध्यम काय? यज्ञ, साधू, संत, प्रवचन, कीर्तन हेच माध्यम आहेत. याला दुसरं माध्यम नाही. कंस्ट्रक्शन एक माध्यम आहे. गोशाळा, वेबसाईट, वेदविद्यालय, गुरुकुल, संस्था, दीनदुबळे, अनाथ, अपंग यांचं पालन पोषण, संस्थेच्या द्वारा कोरोना कालखंडात दिलेला निधी, गरिबांना दिलेला निधी, परित्यक्ता विधवा, शिक्षण करणाऱ्या मुलं मुली यांना संगणक, गाड्या, अपंगांना वाहनं, राहायला घरं, दीनदुबळ्यांचे आश्रम, वृद्ध गायींचं ठिकाण, असं काम करण्यासाठी या ट्रस्ट विश्वस्थांचा उपयोग इंडियन पिनल कोडच्या घटनेच्या नियमाप्रमाणे असावा लागतो. म्हणजे कीर्तनकाराचं एज्युकेशन असणं फार काळाची गरज आहे येणाऱ्या काळात. एक, आणि आध्यात्मिक दृष्ट्या साधू संतांचे पगधूळ जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्या संस्थानाचा पवित्र भाग्योदयाचा काळ येत नाही. याकरता कथा, कीर्तन, साधू, संत, माता, भगिनी, अभ्यागत, अतिथी, बैरागी, यती, दंडी, त्रिदंडी, वैष्णव, विप्र यांचं सातत्याने पूजन व्हावं लागतं. आणि ते करावं असं सगळ्या समस्त ग्रामस्थ, विप्र, सज्जन, श्रोते, संत, हरिभक्त, ट्रस्ट विश्वस्त, अध्यक्ष, सचिवापासून क्लार्कपर्यंत आणि सेवेकऱ्यापासून ते कार्याध्यक्षापर्यंत मी अधिकारवाणीनं तुम्हाला सूचना देतो. तुमचं चांगलं होईल यात तिळमात्र शंका नाही. भाग्योदय होईल, भाग्योदय होईल. मग तिच्या घराण्यातले शंकर आहेत, तिच्या वंशातले शंकर आहेत आणि शंकराचा अवतार मारुती आहे. म्हणून मी शिवपुराणाला अटॅच असलेल्या कथेचा अवशेष भाग तुमच्यासमोर शांत स्वरूपात मांडतो आहे. शिव म्हणजे एक्झॅक्टली काय? तर शिव म्हणजे शमनाम सुखम करोति इति शंकरः, सुख प्रदान करने वाले भगवान शिव को शिव तत्व कहलाते हैं. इसको शिव बोलते हैं. शिव शब्द कल्याण वाचक अस्ति. शिव शब्द कल्याण करणारा आहे. त्या शिवानं जीवाचं ऐक्य केलं की मग सगळ्या मानवाधिकाचं स्वेदज, अंडज, उद्भिज, जारज, खेचर, भूचर, जलचर जगातल्या सगळ्या योनींचं कल्याण करणारा शिव आहे. आता महिम्नातला मंत्र सांगतो. अमंगल्यम शिवम अमंगल्यम शीलम तव भवतु ना मैवम अखिलम. या जगतातले सगळेच पदार्थ हे नाशवान आहेत, सगळेच अमंगल आहेत. पण अमंगल पदार्थाला मंगल करण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर एकाच देवाकडे, त्याचं नाव आहे शिवयती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. भगवान भोले बाबा शिवजी मंगल आहेत आणि त्यांच्या करुणानिधान कथा आमच्या सोनाली दिदींच्या मुखातून तुम्ही ऐकता. तिचा स्वभाव फार शार्प आहे, गोड आहे, विनम्र आहे
आवाज अतिशय सुंदर आहे आणि स्त्री चारित्र्य संपन्नता कशी असावी तिच्याकडनं शिकावं. ती माझी मानस कन्या आहे, मी तिचा पितृचरण आहे, त्यामुळं ती मला रिस्पेक्ट देती, मी तिला आशीर्वाद देतो. आत्तासुद्धा फेटा बांधताना रूममध्ये आली, बाबा काही खाल्लंय का, मी थांबू का, तुम्ही कीर्तन करा, अशी चर्चा केली. पंकज महाराज माझे कोण लागतात, कोणी लागत नाहीत, पण मुक्ताईमुळं आमच्या गुरुवारी आबामुळं माझ्यावर त्यांचं एवढं प्रेम आहे की 2 क्रमांकाचे आबा म्हणून माझ्यावर त्यांची श्रद्धा आहे, प्रेम आहे. उद्या येणारे आमचे हरिचैतन्य महाराज माझा गुरुबंधूच आहे. हे सगळे आपलेत. कीर्तनकारांनी परस्परात एकामेकाच्या निंदा टीका टिप्पणी करण्यापेक्षा प्रेम वात्सल्याने पाठवून हात फिरवावा. अन्य धर्मातले लोक नाते काढून एकामेकाला मोठं करतायत आणि आपले लोक एकामेकाला खाली खेचतायत. हे खेचू नये अशी बुद्धी इच्छा देवीनी सगळ्यांना द्यावी अशी तिच्या चरणी माझी प्रार्थना आहे. परधर्मातले लोक वाढायला लागलेत, संख्या विकसित व्हायला लागली आहे. आज ना उद्या ते भय आहे. ब्रह्मपुरीचं बुऱ्हाणपूर झालं, खडकीचं संभाजीनगराचं औरंगाबाद झालं, धाराशिवचं उस्मानाबाद झालं, आंबेजोगाईचं मोमिनाबाद झालं, मुक्ताईचं ईदालाबाद झालं. हे बाद किती दिवस सहन करणार आहेत तुम्ही? तुम्हाला माझी प्रार्थना आहे, आपल्यातले छोटे मोठे पक्ष मत भेद संस्था जाती कुळ धर्म स्त्री पुरुष जरा बाजूला ठेवून तुम्ही सगळेजण भारतीय संस्कृतीचे उपासक या हिंदू धर्माच्या टायटल खाली एक रूप व्हा ही तुम्हाला माझी विनंती आहे. विनंती. माझं कीर्तन रंगावं, तुम्ही टाळ्या द्याव्यात, पुढे मला निमंत्रण मिळावं याकरता मी भावना व्यक्त करत नाही. आदरणीय श्री भाऊ, माझं या लोकाशी 425 वर्षाचं नातं आहे. किती? 425. त्या संबंधानं एक स्क्रिप्ट एक पॅरेग्राफ हिंदीमध्ये लिहिलाय. माझं कीर्तन संपत आलं की हिंदीत त्याचं ते वाचन करतील आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती क्लिप इच्छादेवीच्या मध्य प्रदेशातून भारतवर्षातल्या सगळ्या साधू संतांना आणि इतिहासाचं संशोधक करणाऱ्याला मिळेल. मला फार आनंद वाटला. संस्थानांचे ट्रस्टी मला भेटले, प्रेम दिलं, निवासस्थान खुर्च्या, एवढा भव्य दिव्य सभामंडप, येणाऱ्या अतिथींचं स्वागत, शौचादी क्रिया करणारं सांडलोटेचं पाणी, हे सगळं तुम्ही करताय. हिंदीतनं एक पुस्तिका, मराठीत एक पुस्तिका करून येणाऱ्या भाविकाला इतिहास जर दिला नाही, गॅजेटर शोधलं नाही, पुराणातले श्लोक ग्रंथातल्या ओव्या संतांची अभंग जर निवडली नाहीत तर आपल्या तीर्थाचा विकास कसा होईल? जोपर्यंत आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करत नाहीत तोपर्यंत इतिहास लोकांच्या पर्यंत येत नाही. हेतू एवढाच, आमच्या परंपरेत नारायण ब्रह्मा अत्री दत्तात्रय जनार्दन संत एकनाथ त्यांचे शिष्य परमहंस दंडवत स्वामी, जिन्होंने पैठण में गोदा पुण्य सलीला के तट पर मरा हुआ गधा जीवित किया था, उनका नाम था परमहंस दंडवत स्वामी. उनके चेला थे केशव स्वामी और ईस्वी सन 16 के कालखंड में केशव स्वामी यहाँ मुक्ताई का दर्शन अंतुरली में आने के कारण यहाँ इच्छा देवी का दर्शन करके तृप्त हुए. 21 दिन तक उन्होंने खामनी गांव में अमरावती नदी के तट पर औदुंबर वृक्ष के नीचे बैठ के तपस्या की और आगे मानुष गांव में चले गए. लांडी परिवार के यहाँ पाटिल बैठे हैं, वहाँ से वो ओंकारेश्वर चले गए. ऐसी परंपरा मुझे मिली है. केशव स्वामी के बाद उनके वंश में गादी का अधिपति मैं 12वें क्रमांक का हूँ. यहाँ चातुर्मास्याची परंपरा, मुक्ताईची परंपरा आमच्या गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्त्यांच्याकडून, आमच्या पंकज महाराजांची परंपरा, अशा अनेक परंपरा. मगवा मला वडील मानावं एवढं प्रेम देतात आमचे सतपंथाचार्य 1008 महामंडलेश्वर जनार्दन स्वामी.
हे स्वतः येऊन गेले. त्यांनी भावना व्यक्त केली. काही परखड आणि स्वच्छ बोलले. का? लोकांचं चांगलं व्हावं, लोक इकडे तिकडे जाऊ नयेत, धर्म सुटू नये, धर्माचा पथ पाळावा, याकरता त्यांनी काही भूमिका स्पष्ट केल्या आणि त्याला मी पण पुष्टी शेवटच्या विधानात दिली. ते अखिल भारतीय संत समितीचे पूर्ण भारतवर्षातल्या 127 संप्रदायाचे कोषाध्यक्ष आहेत. नॉट इज ए जोक. आपल्या भागातला, आपल्या जवळचा एक मनुष्य भारतातल्या साधू समाजात ग्रेट असणं हे आपलं वैभव आहे, हे आपली शान मान धन आहे. आणि अशा सगळ्यांना बोलवलं, आमच्या सगळ्यांचं पूजन केलं. मी विषय मांडतोय की शंकराच्या अनेक अवतारापैकी मारुती हा शंकराचा 11वा अवतार आहे. कितवा अवतार आहे? 11वा. याला प्रमाण काय? याला प्रमाण निवडलेला अभंग आहे. रुद्र 11वा अवतार, 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 रुद्र 11वा अवतार. करी दुष्टांचा संहार, करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्ने जाय, जाय, नाम घेता विघ्ने जाय. हरी दृष्टांचा संहार, हरी दृष्टांचा संहार, नाम घेता विघ्ने जाय, नाम घेता विघ्ने जाय. ते त्या स्पीकरवाल्याला बाहेर घेऊन गेले. बघ बाहेर आवाज येत नाही, जरा बघ तू. असं हा विषय चाललाय, बरोबर ना? हमको पत्रिका देखने की कोई जरूरत नहीं लगती, हम तो अंदाज लेता है. दंडी स्वामी काय को बनाय हम लोग के खाने के लिए सिर्फ. अरे ज्यांना मनापासून ऐकायचे ते आत बसले, अजून 1000 लोक बसतील एवढं पटांगण आहे ना. घरी झोपल्या झोपल्या आवाज यायला त्याच्या काय बापाला मी कोर्टात लिहून दिलं काय? विठाला विठाला काय झालंय, माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालेलं आहे आणि उच्च स्वरात जर मोठ्याने मी बोललो तर मला ताण होतोय. आता सोनोग्राफी करायला मला रात्रभर प्रवास करून ज्यांनी सर्जरी केली त्या MS डॉक्टरकडे जायचं आहे. त्यामुळे मी हळूवार आवाज केला, स्पीकरचा ध्वनी मोठा केला की वक्त्याला त्या ताकदीने बोलावं लागतं. आणि त्याच्या मॅग्नेटच्या ध्वनीच्या ताकदीप्रमाणे जर बोललं नाही तर शब्दांचे गोंगाट होतात आणि अक्षर एकही कानावर स्वच्छ पडत नाही. हल्ली बघा तुम्ही, गायक वादक आणि महाराजांचे अक्षर काही कळत नाहीत. फक्त ते डॉल्बी वाजल्यासारखा आवाज येतो, बाकी काही नाही. गाणे चालू असतात ना डीजेला, तसं वाटतंय. अक्षर कळत नाहीत. माझं अक्षर तुम्हाला स्वच्छ कळत असेल, फक्त प्रॉब्लेम काय? लांब ऐकू येत नाही. अरे 2000 लोक बसतील एवढी जागा आहे, ट्रस्टनी मंडप घातलाय, खर्च केलाय, आसनं टाकलेत, पंखे लावलेत, लाईटी लावल्यात, लोकांना वाटतं घरी ऐकू यावं. मी मोठा आवाज का करू देत नाही? मी सकाळी सांगितलं आणि आजही सांगतो, ज्यांना धर्म आवडत नाही, शेंडी आवडत नाही, गंध आवडत नाही, माळ आवडत नाही, धर्म आवडत नाही, दान धर्म आवडत नाही, कीर्तन आवडत नाही, सप्ताह आवडत नाही, अशा लोकांना आपला आवाज फुकट कानावर जाऊ नये, हा माझा नियम आहे. आपापले नियम आहेत ना, हा माझा नियम आहे. पटलं बोलवा, न पटलं मला बोलू नका. विठाल 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 विठाल. रुद्र 11वा अवतार, करी दुष्टांचा संहार. मारुती रायाने कुणाचा संहार केल्याची कथा तुमच्या कानावर आहे काय? हो आहे, सांगतो. शिवपुराणाच्या अंतर्गत वायुसंहिता नावाचा ग्रंथ आहे. कोणता ग्रंथ आहे? दुसरा ग्रंथ आहे रुद्र संहिता. आणि त्यामध्ये चिंतन आहेत. ते चिंतन असेल
की मारुतीच्या बाबतीत काय बोलावं. वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे. वातात्मज, आत्मज माने पुत्र, किसका? वायु का. इसके पीछे क्या कथा है. अंजनी जब तपस्या कर रही थी तब वायु आकाश मार्ग से विमान में बैठ के जा रहा था. उसकी दृष्टि अंजनी के ऊपर पड़ी तो हुआ क्या. नेत्रोत्मीलन हुआ. म्हणजे काय झालं. असे कासवी पिलांना पाजत नाही, लेकिन ते पिलं तृप्त होतात. इलेक्ट्रॉनचा सप्लाय नाही पण भिंत चालते. वेद विद्यालयात रेडा शिकला नाही पण मंत्र म्हणतो. नाथ पंथात, डामरी तंत्रात, शंकराच्या शक्तीत अशा काही शक्ती आहेत की त्याला गाव, नाव, तालुका, जिल्हा, पत्रिका, कुंडलिनी सांगावं लागत नाही. फिशिंग येऊन मी सांगतो की याच्या मनात काय वेदना आहेत ते. तुमच्या मोबाईलवर किती वाजून किती मिनिटांनी कोणत्या नंबरचा मिस कॉल आलाय हे पण सांगता येतं. तुमच्या शेताच्या दक्षिणेच्या बाजूला चतुष्सीमेत कोणाचं शेत आहे हे पण सांगता येतं. तुम्ही किती नंबर गाडीच्या प्लेटमध्ये प्रवास करून आलात हेही सांगता येतं. आणि तुम्ही किती नंबर गाडीच्या सीटवर बसून आलात हेही सांगता येतं. नेत्रोन्मीलन नावाचं प्रकरण असं आहे. कासवी पिलांना पाजत नाही पण पाहिल्यावर पिलं पोट भरून तृप्त होतात. संत फक्त पाहतात आणि भक्त तृप्त होतात. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. नेत्र कटाक्षाने न्याहाळलं की समोरचा तृप्त होतो. काही साधू संतांचं दर्शन दुर्लभ आहे पण भक्त लांबून नमस्कार केले आणि त्यांनी असं केलं की ते तृप्त होतात. सप्लाय नाही, करंट नाही, संपर्क नाही, टच नाही, स्पर्श नाही, काहीच नाही. याला लागती भावना. सकाळचा दृष्टांत तुम्हाला मी देतो. तो दृष्टांत असा आहे. समजा इच्छादेवी या गावातला एक मुलगा, इच्छापूरचा उदाहरण, रसियाला राहतो त्या देशात, आणि त्याला या उत्सवाला यायचंय पण सुट्टी न मिळाल्यामुळे तो मुलगा या देवीच्या उत्सवाला आला नाही. तर मग त्यांनी फोनवरून ट्रस्टीतल्या मुख्य कार्यकर्त्याच्या फोनवर देवीला नमस्कार सांगितला. वाक्य नीट ऐका, कळते का तुम्हाला. नमस्कार सांगितला. तो आलाय का? नाही. त्याच्या नमस्काराच्या हाताचा स्पर्श देवीला झालाय का? नाही. पण मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी भावना व्यक्त केली. जर लंडन रशियावरून मोबाईलच्या माध्यमातून भारतातल्या मध्य प्रदेशातल्या इच्छादेवी या तीर्थामध्ये भावना नमस्काराची व्यक्त करता येते तर संताला, देवाला आपल्या डोळ्यानं भक्ताला कृपांकित करता येत नाही काय? त्याचं उत्तर आहे होय, करता येतं. स्पर्शाच्या जाणीव आहेत. वनस्पती शास्त्रामध्ये एक वनस्पती अशी आहे, तिला स्पर्श केला की तिचे पान अशी होतात. अरे का गडबड आहे, पोरं वरडतायत, शांतता नाहीये. स्पर्श नुसता स्पर्श केला तर ती अकुंचन होते, म्हणजे अंगामध्ये अंग घेते, पाकळ्या. म्हणजे तिला लाज आहे पण आपल्याला नाही. अजून काय बोलू मी तुम्हाला. तिलाही स्पर्श कळतो. ही तो असा आहे की नेत्रानं चांगलंय होतं आणि नेत्रांनी पाहण्यानं वाटुळय होतं. म्हणून डोळ्याला प्रार्थना आहे, डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठोबाचे. डोळ्यांनी काय पाहायचं ते चांगलं पाहावं. काही तरुणांच्या नजरेत पाप वासना असल्यामुळे नजरेला नजर लागली. ऐका, दृष्टांत नीट ऐका. नजरेला नजर लागली तर ते दोघं एकामेकाच्या प्रेमात पडतात. आणि अशा प्रेमी विवाहानंतर मी त्याची मुलाखत घेतली. अरे तुझं तिचं लग्न जमलं कसं? तो म्हटलं आम्ही कॉलेजला बरोबर होतो. ती पण कट्ट्यावर बसायची, मी पण कट्ट्यावर बसायचो. सहज नजरेला नजर झाली, ती माझ्या प्रेमात पडली, मी तिच्या प्रेमात पडलो आणि आमचं कोर्ट मॅरेज झालं. आता आम्हाला मुलं आहेत. दृष्टांत संपला. डोळ्यामुळं
नातही जुळतं. पुढचं वाक्य ऐका. आणि डोळ्यामुळं संसाराची वाटही लागते. नीट ऐकताय ना? नीट ऐकताय ना? नीट ऐकताय ना? डोळे खतरनाक आहेत, घातक आहेत. त्यामुळं वायूनं आपल्या डोळ्यानं अंजनीकडे पाहिलं तर वेदशास्त्रात मंत्र तयार झाला, वातात्मज. अभ्यासकासाठी चिंतन आहे बरं का हे, वातात्मज. आणि हनुमान चालिसेत असं लिहिलं, अंजनी पुत्र पवन सुत नामा. व्हॉट मीन पवन? पवन म्हणजे वातात्मज. विठ्ठल विठ्ठल हो. मारुतीरायाची एवढी ताकद होती. अतुलित बलधामम हेम शैलाभ देहम. हिमालयासारखा देह, ज्ञानी लोकात अग्रगण्य, वारकरी संप्रदायाचा मार्गदर्शकही शंकरच आणि वारकरी संप्रदायाला वाट दाखवणाराही शंकरच. याला प्रमाण काय? काय भक्तीच्या या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, वाटा हा हा भक्तीच्या या वाटा, काय भक्तीच्या या वाटा, भजदावा सुभटा, भजदावा सुभटा, काय भक्तीच्या या वाटा, काय भक्तीच्या या वाटा. अरे जगद्गुरु तुकोबराय म्हणाले, मारुतीराया काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावया सुभटा. भट माने कोई ब्राह्मण नाही, भट माने विमुक्त नाही, तर भट्ट माने ज्ञानी पंडित विद्वान. आणि सुभट म्हणजे वैष्णव. वैष्णव असा त्याचा अर्थ आहे. हे सुभटा, हे मारुतीराया, आमच्या वारकरी संप्रदायाला तुम्हीच ज्ञान दिलं. आदिनाथ गुरु सकळ, आता रस्ताही तुम्हीच दाखवा. शिवपुराण आहे ना, शंकराच्या अवताराने वारकऱ्यावर कसे उपकार केले हा विषय मांडावा लागेल. मारुतीरायाला प्रार्थना केली, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुभटा. उत्तम वाटा मला दाखवा. एकी उजू एकी आव्हाटा, ऐस्या अनादि दोही वाटा. एक पिप्पिलिका मार्ग आहे आणि एक विहंगम मार्ग आहे. पिप्पिलिका म्हणजे मुंगीच्या गतीने चालणे आणि विहंगम मार्ग गरुड झेपेने चालणे. आमच्या महाराष्ट्रात मोठं दुर्दैव उदयाला आलं. आकाश मार्गानं जाणारं विमान, त्याला झालेला अपघात आणि डेप्युटी चीफ 6 वेळेला उपमुख्यमंत्रीपद उपभोगलेला मनुष्य, पक्ष कोणताही असो, परंतु धडाडीनं पहाटे उठणं, साईडवरती जाणं, काम होत असेल तरच हो म्हणणं, होत नसेल तर नाही म्हणणं, परखड, स्वच्छ, निर्भेड, मोकळ्या मनाचा नेता म्हणून संपूर्ण भारत आणि महाराष्ट्र अजितदादांच्याकडे पाहत असायचा. मत प्रत्येकाची भिन्न असू शकतात, पण येणाऱ्या कालखंडात नेता आणि धर्मवेत्ता सातत्याने जगत कल्याणाचा प्रवास करत असताना कुठल्या वाहनाने फिरावं हा एक प्रश्नच येणाऱ्या कालखंडात निर्माण झालेला आहे. आमच्याकडे तर स्वर्गीय विनायकराव मेटे असतील, स्वर्गीय राष्ट्रीय नेता गोपीनाथजी मुंडे असतील, वाहनातच अपघात. आणि सकाळपासून मी जरी मध्य प्रदेशात असलो तरी मला करमेना, मन लागेना. आणि त्यांच्या प्रति भावना व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे. कीर्तनात राजकारण नसावं, कीर्तनात पक्षभेद नसावा, कीर्तनकारांच्या जवळ नेता उपनेता सत्ता आणि विपक्ष हा भेद नसावा. आपल्या राज्यावर आपत्ती आली तर आपण आपल्या राज्यातले सदस्य एक रूप होऊन मराठी माणूस म्हणून प्रत्येकाच्या प्रतिभावना व्यक्त केली पाहिजे. इच्छा देवीला मी माझी प्रार्थना करतो की असा मृत्यू येणाऱ्या काळात कोणाचाच होऊ नये, ही तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे.
हे कीर्तनकाराचं उत्तरदायित्व आहे आपलं. हे बोललं पाहिजे, मांडलं पाहिजे. केवळ कर्मठपणा करणं मजेचं नाही. देश काल परत्वे वक्ता, त्या त्या प्रसंगाच्या भूमिका मांडणारा परखड स्वच्छ असणं काळाची आवश्यकता आहे. वायू मार्गानं गमन करणं ही नाथ विद्या होती. नंतर विज्ञानवाद्यांच्या कालखंडात हे विमान आलं. पण आता माझी सूचना किंवा निवेदन आपलं कोण ऐकणार आहे? आपले भाविक लोक ऐकतील. पण शासन प्रशासनाला देशातल्या माझी प्रार्थना आहे की ज्या वाहनात नेता बसणार आहे वा प्रवासी बसणार आहे ते नीटनेटकं आहे काय याच्या संबंधानं त्याच्या ज्ञातीतल्या अभ्यासक लोकांनी चर्चा करूनच त्याला बसण्यासाठी परवाना दिला पाहिजे. कोणाच्याही जीवनात असं होऊ नये अशी भगवतीला मी प्रार्थना करतो. श्रोते हो, वायू वेगानं वायू जात असताना अंजनीकडे दृष्टी पडल्यामुळं मारुतीचं नाव आहे वातात मज अंजनी पुत्र पवन सुत नामा. त्या मारुतीचा अधिकार एवढा होता. मारुतीराय एकदा थकले, कंटाळले. मारुतीराय वयस्कर, त्याचं कारण आहे अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांच विभीषणा कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. हे 7 जण मृत्यू पावलेले नाहीत. मारुतीराय आता सुद्धा आहेत. कदाचित या शिवपुराणाच्या कथेत इच्छा देवीच्या पर्वताच्या रांगेत कुठेतरी गुप्त असतील. कल्पना करवत नाही. न जाणं एखाद्या साधू संताच्या रूपात येतील, न जाणे एखाद्या नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणाऱ्या साधू विरक्त साधू पुरुषाच्या रूपानं येतील. चिरंजीव पद आहे अश्वत्थामा मारुतीराय. आणि या मध्य प्रदेशात मत्स्येंद्र गोरक्ष अश्वत्थामा आणि मारुतीरायाची भ्रमंती जास्त झालेली आहे. नीट ऐका. इथून जामसावळी नावाचं मध्य प्रदेशात गाव आहे, छिंदवाडा डिस्ट्रिक्ट मध्ये. तिथपर्यंत मारुतीचा प्रभाव आहे. या ब्रह्मपुरीला या पवित्र तीर्थांमध्ये मारुतीरायांनी स्नान केल्याचे पुरावे आहेत. श्रोते हो, मायबाप हो, त्या माणूसगाव नावाच्या छोट्याशा गावी आजही रुद्र मारुतीचं अधिष्ठान दैवत आहे, सिद्ध दैवत आहे. त्या कुळातले लोक त्याची उपासना सेवा करतायत. श्रोते हो, मारुती थकले होते. दाढी पांढरी झालेली, अंग आता किलकिल झालेलं आणि निवांत पडले होते. तर जाताना पांडवांच्या कुळातले युधिष्ठिरांचे बंधू, अर्जुनाचे बंधू, नकुल सहदेवाचे बंधू भीमदादा चालले होते. जाता जाता अनेक 100-200 सैनिक जाताना मारुतीरायाची शेपटी गतिरोधकासारखी रस्त्यावरती पडलेली होती. ऐकताय ना? मारुतीराय राम राम भजन करत होते. ते त्यांच्या भजनात मंत्रमुग्ध होते. जगात काय चाललंय याचं त्यांना काही घेणं देणं नव्हतं. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगुदशा. हे वैष्णव हनुमान भगवंताचं भजन करत होते. तेवढ्यात भीमदादा आले आणि म्हणाले, देखो ये क्या पडा है रास्ते में, उठा दो. सगळे जण त्रस्त झाले, पण शेपटीचा भाग काही हाले ना. ऐकता का? सगळे कंटाळले. आणि मग भीमदादाला म्हणाले, आप क्या अलावा दुसरा कोई दादा नाही, आपही उठाव. म्हणून भीमदादा गेले आणि शेपटीला हात लावला. तर मारुतीरायानं नुसतं असं केलं तर ते शेपटी हल्ल्यामुळं भीमदादांच्या तोंडातून रक्त निघालं होतं. अतुलित बलधामम. एवढी ताकद मारुतीरायांची. शंकराचा अवतार आहे तो. फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद आहे. रावणाला तह देणे, लंका जाळून येणे, बिभीषणाच्या घरी उतरणे, वैष्णवाला प्राधान्य देणे, एवढी ताकद या जगाच्या पाठीवर अन्य देवतेमध्ये नव्हती. सीतेचा शोध लावण्यात मास्टर माइंड मारुतीराय, दिशादर्शक मारुतीराय, स्त्रीला आधार देण्यात नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणारा जगाच्या पाठीवरचा पहिला देव मारुतीराय. मैया चिंता मत करो, मैं आ गया. एवढी ताकद दिली. मैं हूं, प्रभू ने मुझे भेजा है, ही ताकद दिली. मारुतीरायासारखा बलदंड देव नाही. म्हणून तरुणांनी उपासना करावी, योग करावा, हनुमान चालिसाचे पाठ घ्यावेत, गावागावात तरुणींचं रक्षण करावं.
व्यायामशाळा बांधावी, गोशाळा बांधावी, समाज एकत्र करावा, आटके पार भगवा ध्वज भारतात फडकावा आणि हर हर जयकार करावा. ही ताकद कोणाची आहे? मारुतीरायाची. एक महाभारतातला प्रसंग सांगतो तुम्हाला मी. रुद्र 11वा अवतार, पण दृष्टांत असा आहे, करी दुष्टांचा संहार. इकडे लक्ष द्या. थोडंच कीर्तन करतो मी, थांबून घेतो मी. आपल्या विकलांग मनाची मला कीव येते आहे मगवापासून. काय झालं, अर्जुनाला युद्ध करायचंय आणि कृष्ण परमात्म्याने त्याला खूप समजावून सांगितलंय, शेखर भाऊ अर्जुन काही युद्धाला तयार होईना. पंकज महाराज नाविलाजानं देवाच्या सत्तेत अर्जुनाला तयार व्हावं लागलं. गटतट राजकारण झाली, लाक्षाग्रहात जाळायचा प्रयत्न केला, विषप्रयोगाचा प्रयत्न केला, आग लावून रक्षा करायचा प्रयत्न केला. पांडवांचं काही होत नाही हे लक्षात आल्यानंतर आता काय करावं म्हणून शकुनी हा सातत्याने प्रयत्नवादी होता. कोण? शकुनी. तो युद्धात आंधळ्या धृतराष्ट्राला जीवजीव जुजू म्हणून भडकवत असायचा. जीजू चिंता मत करो, मैं हूं गांधारी नंदन असं म्हणायचा तो. और मेरा भांजा दुर्योधन को मैं गद्दी पर बिठाऊंगा, हा त्याचा संकल्प. आणि त्याची बहीण गांधारी हिने डोळ्याला पट्टी बांधली. कथा लक्षात धरा तुमच्या. इकडे अर्जुनाला रथात बसवलं आणि घोडे लगाम हातात धरून भगवंतानी तो रथ अर्जुनाच्या इच्छेप्रमाणे सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापये मे च्युत, तो रथ कौरव आणि पांडवाच्या मध्यस्थानी आणला. फॉर एक्झाम्पल, इकडे काही लोक तिकडे काही लोक आणि ही जी मधली जागा आहे येण्या जाण्याची, अशा मध्यस्थानी रथ आणला. आणि ज्ञानोबाऱ्याने त्याच्यावर भाष्य लिहिलं, हा सैन्य सिंधू पोखरीला. भगवंताच्या कृपेनं अर्जुनाने सगळं सैन्य पाहिल्यानंतर अर्जुनाचे हात थरथर कापायला लागले. गीता सांगते गांडीवं संस्कृते हस्तात्वक चैव परिदह्यते. अर्जुनाला मला मी हातात शस्त्र घेणार नाही, मारणार नाही, रक्तपात करणार नाही, आम्ही मिटून घेतो, वाद नको, राज्यगादी नको, त्याचा उपभोगही नको, संपत्ती पण नको, काहीच नको. भगवान म्हणाले तुला एवढं वैराग्य आहे तर मीटिंगा किती घेतल्या रे आपण. आणि आता म्हणतो लढायचं नाही, आता पडला तरी चालेल, तुला तिकीट घेऊन उभा राहावं लागेल. कोण म्हणाले त्या काळात? कृष्ण म्हणाले, मैं किसी विधायक या सांसद की बात नहीं कर रहा हूं, उसी समय की बात है. तुला इथे उभा राहावं लागेल. अर्जुन उभा राहिला आणि म्हणाला, मातुला श्वशुरा पुत्रा, हे सगळे माझे नातलग आहेत. भगवान म्हणाले नातलग असले तरी आता नातं सांगायचं नाही, आता तुझं एकच नातं योद्धा, तुला आता उभं राहावं लागेल आणि मारावंच लागेल. हा प्रसंग आला. अर्जुन काही लढेल असं वाटत नव्हतं, म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला एक सल्ला दिला. काय सल्ला दिला? संध्याकाळी दिवा लावताना, सूर्य अस्तमानाला जाताना युद्ध थांबलं की अर्जुनाने स्नान करायचं. कथा ऐका, स्नान करायचं. स्नान केलं की वाळुकीची पिंड तयार करायची. रेती, नदी में रेती नाही, रेती क्या, त्याची पिंड तयार करायची, पाणी घालायचं, बिल्व व्हायचं, चंदन व्हायचं आणि ओम नमः शिवाय जप करायचा. कुणी सांगितलंय? कृष्णाने. कुणाला? अर्जुनाला. आणि मग शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील. एकही लोटा भर जल चाहे, चावल बेल की पात, भज मन शंकर भोला.